सो आपण ह्या बोटीतून आता आलो आणि आपण आता आहोत मनोरी जेटीला. आणि इथे हा समोर बोर्ड दिसत असेल, त्याचे फेअर्स आहेत. आणि अगदी त्या ह्या किनाऱ्याला यायला अगदी 10 मिनटं लागतात बाईकचे. आणि पर पॅसेंजर बोटीमध्ये पॅसेंजरचे काही नाही आहेत, पण बाईकचे आहेत अराऊंड 5 रुपीज, 5 to 10 रुपीज असेल. आणि इथे हे जे बसले आहेत काका दोन्ही साईडला, सो तिथे ते आपले पर पॅसेंजर 20 रुपये घेतात. सो आता आपण आपल्या डेस्टिनेशनकडे प्रस्थान करूया. सो बुकिंग करायला आलेलो आम्ही इथे. हां हाय, काय फिश आहे? कुठे फिश? दाखव. हा अशी कुठे फिश? हाय वाव से वाव से वाव विरा वाव बोल वाव. खरं नाही, हे काढू नको हा बाबू, काढू नको. पैसे दे चल. नमस्कार मंडळी, मी विशाल लाड आणि आमच्यासोबत आहे विरा राळ आणि माझ्या मागे आहे माझी वाईफ वैदेही लाड. सो आम्ही आता आमच्या डेस्टिनेशनवर पोचलो आणि हा आमचा क्विक प्लॅन जिथे आम्ही फक्त विरा, मी आणि वैदू असे आम्ही तिघे झालेलो आहोत. फॅमिली पिकनिक आमच्या खूप झाल्या. सो फॅमिली पिकनिक पुढे येणार आहे लवकरच, पण आज आम्ही तिघे झालेलो आहे कारण बरेच दिवसापासून आम्हाला तिघांना वेळ मिळाला नव्हता एकमेकांसोबत. आणि पुढचा महिना खूप वर्किंग आहे, बरंचसं काय आहे. सो त्याच्यामुळे म्हटलं त्याच्या अगोदर आपण जाऊया, त्या अगोदर आपण सनसेट बघूया, मग आपण बाकीचं बोलूया. आणि हा समोरून सनसेट होता ना, आणि त्याच्या खाली जो तुम्ही बोर्ड बघताय दिनू रिसॉर्ट, तिथे आम्ही थांबलो आहोत. आणि हा अगदी गोराई बीचच्या समोरच आहे, अगदी समुद्राच्या समोर आम्ही आज स्टे करणार आहोत. हो, क्या नजारा आहे, वाव, फंटास्टिक. बघू कसं फॅन्टॅस्टिक. हां, सो इथे येण्याचं औचित्य फक्त इतकंच, वैदू, विरा आणि आम्हाला तिघांना एकमेकांचा टाईम हवा होता. आम्ही बऱ्याचशा फॅमिली पिकनिक केल्या, फ्रेंड्ससोबत नाही केल्या, आय गेस केल्या पण असतील, पण आम्ही विराच्या जन्मापासून आम्ही तिघंच कुठे एकत्र गेलो नव्हतो. सो यावेळेस म्हटलं आपण तिघेच जाऊया, कारण कसं आहे, विराला पण दगदग जमत नाही आणि घरच्यांना घेऊन जायचं तर त्यांना पण प्रवास झेपला पाहिजे. सो त्याच्यामुळे ते सगळं मॅनेज करावं लागतं. त्याच्यामुळे आम्ही लवकरच फॅमिली पिकनिक पण करणार आहोत. पण इथे येण्याचं कारण फक्त एकच होतं की आम्हाला आमचा टाईम पाहिजे होता, जो बऱ्याच दिवसापासून आम्हाला मिळाला नव्हता. असं नाही की आम्हाला घरीही मिळतो, पण प्रॉब्लेम असा होतो की समटाईम्स वी नीड सम प्रायव्हसी. सो ती प्रायव्हसी हवी असते. आणि पुढचा येणारा महिना म्हणजे आपली गावी पण जायची ट्रिप आहे. सो त्याच्यामुळे मला त्याच्या अगोदर माझी कामं संपवायची. सो त्यामुळे हा टाईम खूप इम्पॉर्टंट होता. आणि विराला मला टाईम देता येत नव्हता माझ्या कामामुळे. सो मी म्हटलं की नको, आता सध्या तिला वेळ दिला नाही तर ते जे काम करतोय ते पैसे कमवतोय त्याचंही काय करू मी. तर त्याच्यामुळे म्हटलं की नको. विरा आणि वैदू बसलेत आणि आपण त्याच्या मागेच आहे तो दिनू बीच रिसॉर्ट. त्याच्या मागे हे बघताय ते तुम्ही, हा सनसेट होता ना, ह्याच्यासाठी आम्ही जरा संध्याकाळची वेळ घेतली. आणि चेकिंग टाईम आम्ही ठेवलेला 6चा आणि उद्या संध्याकाळी 6 वाजता आम्ही चेकआउट करू. पण आम्ही मोस्टली लवकर करू कारण उद्या वैदूचा डान्स पण आहे. सो तो तुम्हाला बघायला मिळेल दुसऱ्या ब्लॉगमध्ये. सो ते त्याच्यासाठी पण स्टे ऑन राहा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा. आणि ह्या बीचचे रिसॉर्ट इथे कसं यायचं, मी का हा चॉईस केला हे मी तुम्हाला हळूहळू सांगतो. कारण
ट्रिपला आपण आत्ता कुठे चालू केलं आहे, त्याच्यामुळे आम्ही इथपर्यंत कशी पोहोचलो हे सर्व मी डिटेल देणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आम्ही थोडाफार जरा सनसेटचा आनंद घेतो, फोटो काढतो. वीरा थोडीशी झोपायला आली आहे, झोपायला नाही आली आहे ती बघा. आजाओ आजा. सो ती मजा करते, सो मला पण तिच्यासोबत थोडा वेळ घालू दे. आली 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 माझी शोनी आली. काहीतरी फोडणी दिली पाहिजे ना. घ्या दिली. हे घे ते घे दाखवत चालू असेल. आणि आमच्या मॅडम बघायच्या तुम्हाला दिसल्या हा मग दिसत नसेल जवळून नेऊन दाखवतो. बघू मम्मा कुठे बघ जरा. मम्मा आपली मम्मा बघा. आम्हाला दोघांना सोडून हा नाही खा खा आता नका फॉर्मॅलिटी खा. सो ऑलमोस्ट सनसेट तर झालेलं आहे. आता तुम्ही बोलाल एवढी गर्दी कशी गोराई बीचला. तर आम्ही होतो थोडं पुढे, म्हणजे आमचं रिसॉर्ट आहे एकदम कॉर्नरला. आणि आम्ही ॲक्च्युली इथूनच चालत गेलेलो. अगदी 5-10 मिनटं लागली. आणि बीचवरून चालण्याचा आनंदच वेगळा. आणि हे गोराई बीच, इथे थोडेफार स्पोर्ट्स गेम होतात ते समोर दिसत आहेत. आणि ते काय आपल्याला करायचे नाहीत. बट इथे ते 100, 200, 300 रुपयामध्येपर्यंत तुम्हाला सगळ्या राईड्स मिळतील पर राईड आणि एका माणसामागे. आणि इथे तुम्ही गाड्या 4 व्हीलर 2 व्हीलर पण घेऊन येऊ शकतात. पाणीपुरी, अजून बरेचसे मका वगैरे हे गोष्टी खाऊ शकता. तुम्ही गाडी इथे पार्क करू शकता. बट समटाईम भरती इतकी असते तर जे पाणी तुम्ही एवढ्या आत बघतायत, आता ही ओहोटी आहे पण हे जेव्हा भरतीला येतं तेव्हा पाणी अगदी त्या काठाला लागतं. ही जी दगडी आहेत तिथे लागतं. सो तेव्हा तुम्हाला गाडी आणता नाही येणार. बट हा असा आनंद तुम्हाला घेता येईल. बाकी सब मौज आहे. आमची मॅडम काय इथे आल्यापासून ह्यांना सोडतच नाही. घे होतील रात्रीला. काढ बाहेर काढ. दिले पैसे दिले आम्ही दिले या. अरे कर जीवाची मजा कर इकडे. काय बोलते तिला मगाशी इथून उतरवलेलं ना ते लक्षात आहे. सो डान्स प्रॅक्टिस आमची करून झाली आहे ना. तो फक्त मला दाखवण्यासाठी होता ना. बरं जे काय असेल. आणि आता आम्ही जेवायला आलो. वाजले रात्रीचे 10:30. आणि समोर आहे समुद्र जो तुम्हाला दिसणार नाही पण त्याचा आवाज तुम्ही फील करू शकता. ते पण तुम्हाला कळणार नाही कारण इथे हे चालू आहेत. नको ते लाड हे पागल. सो विरासाठी आम्ही सांगितलं डाळ राईस आणि आमच्यासाठी सांगितलं हे काय आहे का चिकन ग्रीन मसाला. आणि इथे भाकरी आहे, चपाती आहे, राईस आहे. तो इतकं इनफ आहे आमच्यासाठी. आणि आम्ही बसलो आहे. हे असं वरती त्यांनी बांधलेलं आहे. लाकडाचं आहे. इथे पण आहे. आणि इथे आमची समोर रूम आहे.
सो पण इथून डायरेक्ट जाता नाही, इथून जावं लागतं. सो मी बाकीचा जो म्हणजे हा रिसॉर्टचा पूर्ण ओव्हरव्ह्यू तो मग उद्या सकाळी येईल. ह्या मॅडम दोघी झोपल्या असताना लवकर उठून द्यावं लागेल मला, नाहीतर ह्या मॅडम आम्हाला काय करून देत नाहीत. हे पागल बघा. हो जेवतो. सो जेवून घेतो, कारण वैदू आता विराला भरवते. तिचं झाल्यावर मग मी तिला सांभाळेल, वैदू जेवेल. ओके डन. झाली नाटकी चालू. हा सो आमचा आल्यापासूनचा दिवस असा होता. आलो, थोडा वेळ बीचवर गेलो, फोटो वगैरे काढले. विराने एक झोप काढली, कारण दुपारी तिची झोप व्यवस्थित झाली नव्हती. आणि आता जस्ट जेवलो आहे आम्ही. आणि बघताय अशा माहोलमध्ये आणि समोर समुद्र, क्लबिंग करून आलो. आणि मुळात पहिल्यांदा विरा क्लबिंग करून गेली. चप्पल काय घेऊन जाते चल. आणि खूप मजा आली. आणि बस आजच्या दिवसापुरतं इथंच. आता थोडं झोपणार, कारण उद्या सकाळी सनराईज बघायचा आहे. सनसेट तर बघितलात, सनराईज पण बघूया. ठीक आहे. ही आमची विराना त्या मांजरीला कापून खाणार आहे. ए चल इकडे. काय ही बघा. असो, पण एन्जॉय करते ती. आणि वैदू पण. फक्त आम्ही मिसिंग करतो आमचे दोन्ही मम्मी पप्पा. ठीक आहे, लवकरच तो पण प्लॅन होईल. कारण कसं आहे ना, किती आम्ही तिघं एकत्र आलो, आम्ही शेवटी आपली माणसं ती आपली माणसं. सो नक्कीच आम्ही त्यांना मिस करतोय. लवकरच तो पण प्लॅन आपण घेऊन येऊ. ॲक्च्युली हिच्या निमित्ताने आम्ही सगळे एकत्र फिरतो. पण ही बाबा आम्हाला ना नुसती पिडते बघा. पण ठीक आहे, जाऊ दे. तिला कुठे जायचं तिकडे जाऊ दे. आता डायरेक्ट उद्या सकाळी भेटूया आपण. तोपर्यंत टाटा बाबा. मॅडमना इथे येऊन 24 तास पण नाही झाले, पण स्वतःची रूम बरोबर माहिती आहे तिला कुठची. चला पुढे. आता नको रे, सकाळी. हां सकाळी चला. मम्मा व्हेर इज द की. हां व्हेर इज द की. बरोबर तिला रूम माहिती आहे बघ. हुशार आहे माझी पोरगी. मी खोलू का? मम्मा हातात सामान, माझ्या हातात काय आहे मग? अंथरुणं सगळी घेऊन आलोय. ए पांडू उघड. नको ते सामान आहे. ए झोप आले. ठोक दरवाजा. ठोक. हा गुड मॉर्निंग, शुभ प्रभात. हा बोलण्याचा हक्क नाही आहे, कारण वाजलेत 10:30-11. ठीक आहे. मी तरी ह्याच टायमिंगला उठतो. ॲक्च्युली विरा पण ह्याच टायमिंगला उठते. विरा आत्ता 9:30ला, आम्ही 9:30ला उठलो. ॲक्च्युली सर्व आवरलं, फ्रेश बीश झालो आहे मस्त. असं मी म्हणालेलं तुम्हाला की सकाळी मी लवकर उठून तुम्हाला जरा दाखवीन पूर्ण हे रिसॉर्ट, बट नाही जमलं, सॉरी. कारण झोपच आपली अशी आहे, तर काय करू होतं त्याला मी. आणि त्यात ह्या दोघी रात्रभर नुसत्या इकडून इकडे. म्हणजे विरा आमची एकदा लोळायला लागली ना की पूर्ण घर लोळते. त्याच्यामुळे तिला मला शोधावं लागत होतं कुठे आहे काय, असं झालेलं. असो, आत्ता आपण जाऊया थोडा वेळ स्विमिंग पूलमध्ये. तिथे किड्स प्लेइंग एरिया पण आहे, सो तो पण आपण कवर करू जरा. आणि नंतर बघू पुढे काय करायचं. तोपर्यंत मला दाखवता येतं का बघूया तुम्हाला रिसॉर्ट. सो मेनली इथे ह्या रूम्स आहेत. मी त्यांना वरची रूम सांगितलेली, सो त्यांनी मला ही रूम दिली. इथे 2 आहेत, पुढे पण 2 आहेत, आणि वरती नाही, वरती टेरेस आहे, त्याच्या खाली रूम्स आहेत. आणि इथे समोर रूम आहेत, तिथे पुढे थोडी त्यांची प्रॉपर्टी आहे. सो सर्वीकडे त्यांची प्रॉपर्टी आहे. चल घरात, चलात. ही एक पोरी आल्यापासून पिडते आम्हाला. आणि इथून हा त्यांचा गेट आहे, गेटच्या समोरच बीच आहे. हे समोर इथे बसायला, इथे जेवणासाठी
त्यांनी थोडासा एरिया दिला आहे स्लॉट आणि चांगला आहे, मस्त सी व्ह्यूमध्ये तुम्ही बसू शकता. खाली पण आहे, तिथे त्यांचं ऑफिस आहे आणि पुढे त्यांचा स्विमिंग पूल आहे. मस्त मस्त नारळाची झाडं आहेत आणि आता लोक येत आहेत कारण विकेंड आहे ना. सो तिथे किड्स एरिया आहे. सो तसं बघायला गेलं तर मस्त आहे, म्हणजे 1 नाईट किंवा 2 नाईटसाठी वगैरे ओके. सो इतकंच दाखवण्यापुरतं होतं. रूममध्ये बघायचं झालं तर रूम आमचा जरा अस्ताव्यस्त आहे. बेड दिलेला आहे, फॅन आहे, पण ह्या फॅनचा रात्रभर खूप आवाज येत होता कारण हे ना त्याला अडकत होतं. आणि टी व्ही आहे, AC आहे, मिरर दिला आहे. त्याच्यानंतर इथे बाथरूम आहे, गिझर दिला आहे. बाकी ठीक आहे, ॲमेनिटीज वगैरे त्या मानाने ओके आहेत. आपल्याला अजून काय करायचं आहे. आणि आमच्या मॅडमला बाहेर जायची घाई लागली. थांब ना बाई, थांब ना, हे पोरगी पडशील. आणि थोडीशी कारण हे कसं समुद्राच्या अगदी समोरच आहे ना. आता ॲक्च्युली तुम्ही बघाल तर भरतीची वेळ निघून गेलेली आहे, त्याच्यामुळे ते ओलं दिसतंय. नाही तर ते पाणी पूर्ण इथपर्यंत येतं, ह्या कॉर्नरला लागतं. आणि इथे थोडंसं इथे वाळू, बिकॉज समोरच आहे त्याच्यामुळे तुम्ही समजू शकता. ह्या साईडला पण आमच्या बाजूला पण होते, इथे पण झाडच आहे. सो मस्त आहे प्रॉपर्टी, नक्की तुम्ही विजिट करा. रिकमेंड करेन फॉर एक किंवा 2 रात्रीसाठी, त्याच्यावरती नाही. कारण मला पण नाही पाहिजे. जाऊया, रेडी? हां ठीक आहे. ए पागल बाबू, आपण तुझ्यासाठी आलेलो ना. हा तुझ्यासाठी आलेलो. ती बघ लहान झाली आहे, तो लहान मुलांचा आहे. ओ ये देखो, ओ झोपे पे बैठ रही है, झोपेले पे. झोपेले ये जा, इकडे ये. मी कशाला उचलून घ्यायला पाहिजे. आई बाई मम्मा घेते. हे पकड, ये तुला नाही. हा वाव, ह्याच्यावर आमची वीरा पूर्ण रात्र दिवस ह्याच्यावरच राहील आणि तिला झोपाळा खूप आवडतो. तुझे पाय पुरत नाहीत. मी पण ट्राय करू का याच्यावर? सो मी मगाशी म्हटल्यानुसार आमची रूम पुढे आहे, तिथूनच गेट आहे. आणि पुढे आल्यावर ही त्यांची प्रॉपर्टी अजूनही. इथे खेळण्यासाठी इनडोअर गेम्स आहेत, म्हणजे टेबल टेनिस. परत बघूया आपण, चला जाऊनच बघूया प्रत्यक्षात. सो बघायला गेलं तर भलं मोठं यांचं रिसॉर्ट आहे, त्याच्यामुळे सांगितलं एका रात्रीसाठी वगैरे ठीक आहे. TT आहे, कॅरम आहे, ह्याला काय म्हणतात ते तुम्हीच सांगा मला. हे कसं खेळतात ते पण मला माहीत नाही, मी कधी खेळलोच नाही. पूल आहे, ठीक आहे. तिथे वैदू आणि वीरा दिसते. हां, तो तिथे किड झोनसाठी एरिया आहे. त्याच्यानंतर त्याच्या समोरच थोडं पुढे आल्यावर तिथे स्विमिंग पूल आहे आणि इथे माडाची झाडं. हा तिथे पण प्रॉपर्टी आहे. सो मी त्यांना स्पेशली सांगितलं की आम्हाला बरोबर समुद्रासमोरची रूम द्या, म्हणून मला ती मिळाली. आणि जास्त गर्दी नाही आहे, आज जास्त गर्दी होईल आणि आम्ही आज निघू, त्याच्यामुळे म्हटलं की ओके चला. सो थोडाफार स्विमिंग पूलचा आस्वाद घेऊ, थोडा वेळ इथे खेळू आणि देन बघू. झालं? तिला नाही, तुला विचारतोय मी. नाही, ती नाही बोलते. तू काय मारीन ना तुला असं. इथे वीरा काय आमची उठायचं नाव घेत नाही आणि वीराच्या मम्मीला आमच्या चक्कर येते. एक राऊंड नाही मारला चक्कर येते बाबू मम्माला. मार राऊंड. आणि इथे ना वरती सगळी माडाची झाडं आहेत, नारळाची. सो त्याच्यामुळे इथे थोडीशी रिस्क आहे. रिस्क म्हणजे असे, हा तरी ठीक आहे, छोटा आहे. आत्ता हा आमच्यासमोर हा नारळ पडला इकडे आणि आय गेस खराब आहे, त्यातलं सगळं काढलेलं आहे असं.
सो हीच भीती असते आणि हे आमच्या सावंतवाडीला खूप आहे की नाही. त्याच्यामुळे आम्हाला अनुभव आहे या गोष्टींचा. असो, पण एक गोष्ट मला माहिती आहे की ह्यात 2 प्रकार असतात. म्हणजे आपण जे कोकोनट हे वेगळं आहे आणि हे वेगळं आहे ना. हे शहाळ आहे. हे शहाळ आहे. मला शहाळ सांगितलं माझ्या सासऱ्यांनी कसं असतं. फादर इन लॉ. हे जे समोर बघतं हा त्यांचा किचन एरिया आहे आणि इथे एक मला आवडलं की तुम्ही रात्री दुपारी सकाळी कधी पण या, तुम्हाला 24 hours इकडे काही ना काही करून मिळेल नक्कीच. आणि पार्किंगसाठी पण इथे खूप स्पेस आहे. आणि हा तोच समोरचा गेट. वैदू वर गेली आहे कारण एक मूड अपसेट झाला आहे. आज त्यांनी स्विमिंग पूल क्लिनिंगला काढलं आहे कारण आज पब्लिक कमी आहे त्याच्यामुळे त्यांनी ते मे बी केलं असेल. सो आम्हाला आज नाही मिळालं. ठीक आहे, दॅट्स फाईन. समोर एवढा समुद्र असताना स्विमिंग पूलची काय गरज. सो आता आम्ही समुद्रात जाऊया. चला. सो आपण आता आलो आहे नाश्ता करायला आणि नाश्ता करायला अशा सुंदर जागेवर कोणाला नाही आवडणार. हाय हाय कर त्यांना, हाय कर काकांना. ऑमलेट पाव आहे. हा चालेल चालेल. फुल गोव्याचे वाईब येतात ना, गोवा वाईब. इथे आम्ही असं समोर बसलो आणि आमच्या समोर असा समुद्र. बाबू समुद्र कुठे आहे. व्हेरी सी. ए ऑर्डर दिली आम्ही. शिरा नव्हता काय. असो चल. आणि आत्ता तिथे गोराई बीच आहे. सो आता तुम्हाला दिसतोय इथे कोण नाही असं कारण हे एकदम एंडच आहे. याच्या पुढे किनारपट्टी नाही आहे. किनारपट्टी इथे पुढे संपते. तर त्याच्यामुळे इथे कोणी नाही आहे. पण तिथे फार गर्दी असते. पण ती गर्दी तुम्हाला एक दुपारनंतर वगैरे जाणवेल. ठीक आहे असो. सो आमच्या मॅडमना स्विमिंग पूलमध्ये उतरायचं होतं. बिचारी त्यासाठी रिसॉर्टला जाऊया बोलले आणि तेच नाही. ठीक है, नेवर माइंड, नेक्स्ट टाइम बेटर लक. कभी अपसेट नहीं होने का. उसके बदले में हम लोग ने कल क्लबिंग किया, वो एक्सपेक्टेड था क्या. तो बाबू हाउ वाज इट बाबू. वाव से वाव. चलो नाश्ता करून घेऊया. सांगितलंय काय सांगितलंय का. ब्रेड आमलेट आणि पोहे ह्या मॅडमसाठी सांगितलेत आम्ही. बघू आता किती उजेड पडते खाऊन. हा नाश्ता बिष्टा करून झालोय आणि गॉगल घेतले जरा कारण आम्ही ग्लेअर्स आणायला विसरलो. त्याच्यामुळे इथून घेतले. 100 रुपये, जास्त महाग नाही. आपल्याला एवढे गॉगल चालतात आणि मला पण बाईकवर त्रास होतो कधी कधी. सो म्हटलं घेतलेलंच बरं एकदा कारण मुंबईला फार हे मिळतात, महाग मिळतात. आपण काय ब्रँडेड वापरत नाही है ना. माणूसच ब्रँडेड आहे आपण, काय बोलते. सो थोडंसं पाय मोकळे करायला आलो आहे पाण्यात. इथे स्पोर्ट्स गेम वगैरे आहे जसं मी तुम्हाला काल बोलल्याप्रमाणे. पण आपण काही करणार नाही आहे. पाण्यात थोडं वेळ थांबू आणि जाऊ. हा गेली मम्मा ना तुझी.
सो माझ्या बायकोने काढलेलं चांगलं आहे. हे खालचं मी काढलं स्माइली, बाकी नाव तिने लिहिलेलं आहे. ठीक आहे. दिल तिचा थोडा लकवा मारल्यासारखा वाटतोय. आणि हे मी काढलेलं आहे. काय कळतंय? काय चांगलं आहे, माझा दिल तरी चांगला आहे, नावं पण व्यवस्थित पुरली आहे. आणि व्हॉट इज दिस, व्हॉट इज दिस? तू काय माझ्या मागे नाचते? काय करू, काय करू? शी गंदा. सो पाण्यामधली मजा तुम्ही बघितलीच असेल. तो थोडक्यात पण थोडीशी. सो आता हे बघताय ते सगळं बाहेर येणार आहे आता घरी गेल्यावर. आणि आत्ता वाजले जवळजवळ 11:30. 12 वाजता भरतीचा टायमिंग आहे आणि भरतीची वेळ असेल तेव्हा पाणी अगदी त्या किनाऱ्याला लागतं. आणि सध्या आता त्याच्यामुळे आता आपण काय म्हणून आम्ही लवकर आलो, अजून लवकर येण्याचा प्रयत्न करणार पण आम्ही उठलोच लेट. सो आपल्याला निघायचं आहे आणि ह्या बीचला जाण्यासाठी रस्ता एकच आहे की आपल्याला चालत ऑटो स्टँडपर्यंत जावं लागेल बाहेर. कारण दुसरा रस्ता आहे पण तो खूप झाडाझुडपीचा आहे आणि तिथे म्हणजे झाडात आता सध्या जाणं बरोबर नाही, कारण जनावर वगैरे बाहेर येण्याचे चान्सेस असतात. त्याच्यामुळे मला रिस्क नाही घ्यायची. विहीर आहे त्याच्यामुळे मी सगळं सेफ चालतो. सो ही मजा होती सगळी. आता सगळं आवरूया घरातलं जे काय होतं आणि तुम्हाला मी डिटेल देतो इथे कसं यायचं आणि आम्ही कसे आलो. सो हे सर्व तुम्हाला डिटेल देतो आणि त्याच्यानंतर आपण लंच करून थोडा वेळ आराम करून निघू. सो कशी वाटली आमची शॉर्ट रिव्ह्यू कमेंटमध्ये नक्की सांगा. पण थोडा वेळ अजून आहे तो पण एन्जॉय करू. बाय. सो बरं, आता तुम्हाला बाकीचे डिटेल्स देतो इथे आम्ही कसे आलो. सो बेसिकली तुम्ही इथे जर तुम्हाला यायचं तर बाय रोड तुम्ही इथपर्यंत येणं म्हणजे तुम्ही गोराईमध्ये याल पण रिसॉर्टपर्यंत यायचं तुम्हाला बीच वेनेच यायचं आहे. आणि ते पण तुम्हाला भरती आणि ओटीचा टायमिंग बघू. सो आता भरती शक्यतो म्हणजे मला माहिती आहे त्या म्हणून मी तो टायमिंग निवडला कधी यायचा. तो मी संध्याकाळी 6 वाजता आलो आणि आता आम्ही 6 वाजता चेकआउट नाही करणार, थोडं लवकर करणार कारण वैदूचा डान्स आहे आमच्याकडे. पूजा झाली तर वैदू फर्स्ट टाईम डान्स करणार आहे त्याच्यामुळे आम्ही लवकर निघणार आहे. आता कसे आलो तर बाय ट्रेनपासून बोरवलीपर्यंत येऊ शकता. बोरवलीवरून तुम्हाला गोराई मार्केटला यावं लागेल आणि गोराई मार्केटवरून तुम्हाला गोराई जेटीला जायला तुम्हाला ही म्हणजे आपली बोट असते. सो त्या बोटमध्ये तुम्ही तुमची व्हेकल 2 व्हीलर 4 व्हीलर नाही 4 व्हीलर तुम्हाला मनोरीवरून, आम्ही येताना आता मनोरीवरून आलो त्याच्यामुळे तिथून तुम्हाला मिळू शकते. पण ते पण विथ प्रायर परमिशन. म्हणजे 4 व्हीलर 2 व्हीलर हमखास जातात आणि त्याचे 5 रुपये काहीतरी घेतात. आणि बाकी एंट्री करण्याचे म्हणजे गोराईमध्ये एंट्री करण्याचे पर पर्सन 20 रुपीज का 40 रुपीज आहे. आय गेस 20 रुपीज. हां आत्ता प्रॉपर आहे. सो तुम्ही बोरवलीवरून म्हणजे बाय ट्रेन म्हणजे आम्ही कसे आले मुंबईवरून, तुम्ही मुंबईच्या साईडने येत असाल तर बोरवलीवरून गोराई मार्केट टू गोराई जेटी तुम्हाला बोट करावी लागेल आणि गोराई जेटीपासून साधारणतः 200-250 रुपये घेतात तुम्हाला इथे पोचायला रिक्षा. पण रिक्षा पण जर भरती असेल तर आतमध्ये येत नाही, रिक्षा बाहेर सोडतात गोराई नाक्याजवळ आणि मग तिथून तुम्हाला एक 15-20 मिनटं वॉक करावं लागेल. त्याच्यामुळे स्वतःची गाडी असेल तर प्रेफरेबल आहे. तुम्ही तुमची बाईक सगळ्यात बेस्ट आतमध्ये आणू शकता पण बीचवर लावू नका कारण बीचवर जर भरती आलीच तर मग प्रॉब्लेम होतो. ॲक्च्युली मी ऑर्डर दिली आहे जेवणाची म्हणून आणि वैदू आणि वीरा झोपले आहेत कारण बीचवर मला थोडं त्यांना थकव्यासारखं झालं. दोघींना म्हटलं तुम्ही झोपा म्हणजे निघताना थोडे फ्रेश राहाल. आणि जरा ऊन बघून वगैरे आता भरती 12चा टायमिंग दिलेला, 1:30पर्यंत भरती आलेली. तर ही भरती जवळजवळ 4 वाजेपर्यंत भरती राहिली त्याच्यानंतरच आम्ही निघू शकतो. कारण जर निघायचं झालं तर निघू शकतो पण ऊन पण खूप आहे. म्हटलं ऊन पण तेवढं सावरेल आणि एवढा आरामही करतील. तोपर्यंत आपण मस्त पेटपूजा करूया आणि थोडं इथे तिथे भटकूया. अजून काय आपल्याला काम आहेत इतकंच. आणि येताना आम्ही मनोरीने आलेलो. जाताना आमचा विचार आहे की आम्ही गोराईने जाऊ आणि गोराईवरून डायरेक्ट कॅब करून जाऊ कारण परत मग ते ट्रेन ते लय लफडी आहे. मी ट्रेनचा प्रवास टाळतो कारण मी स्वतःच करत नाही. पण मी विराला पण म्हणजे असं नाही मी काय एवढा हे नाही मोठ्या बापाचा की ट्रेनने प्रवास करत नाही पण ती सवय तुटली आहे माझी कारण माझं ऑफिसात लोअर परेलमध्ये आहे. परत मी
शक्यतो ट्रेनचा प्रवास होत नाही. सो त्याच्यामुळे मग बेस्ट आपली 4 व्हीलर नाही तर 2 व्हीलर बरी. सो जाताना मे बी कॅब करू. 4 व्हीलर पण घेऊन येऊ शकलो असतो, बट नको, इतके माज नको सध्या. करू हळूहळू सगळी मजा करू आणि हळूहळू तुमच्यापर्यंत सगळं पोचेल. तोपर्यंत जेवायला या. जेवायला तर ऑर्डर काय केलं तर तुम्हाला जेवण टेबल आल्यावर दाखवतो. तोपर्यंत तुम्हाला भरती दाखवतो की काही लोक तिथे टेबल बोलतात, म्हणजे इथे कोण राहायला आलं नसेल तर टेबल, एन्काउंटर टेबल असं काहीतरी बोलतात. तो वेटर सांगून गेला. तर तिथे आता माणसं आली. आपण मगाशी नाश्ता तिथे गेला आणि जेवायला इथे ही आपली रूम समोरची. पण इथून डायरेक्ट येता येत नाही, असं तुम्हाला फिरूनच जावं लागतं. आणि हा समुद्र, आता हेच समुद्र मी तुम्हाला सकाळी जेव्हा नाश्ता होता तेव्हा हा जवळजवळ तिथे होता. आता भरतीमुळे पाणी इथे लागलं, त्याच्यामुळे इथून तुम्हाला जाताना प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणजे जाऊ शकता बट दॅट इज रिस्की. त्याच्यामुळे आणि रात्री पण भरती होती, मी आलेलो बघायला, पण शूट काय करणार, पूर्ण काळोख होता. आणि तिथे सगळे स्पोर्ट्स गेम वगैरे होतात, पण आता सध्या नाही कारण भरती आहे. त्याच्यामुळे तिकडे जे कोणी बीचवर असतात ते सगळे निघून गेलेत. ते संध्याकाळी 4 नंतर येतील, कारण उन्हातही तसंही पब्लिक कोणी येणार नाही. सगळे चिल्ड मारत आहेत तिकडे. बाकीचे सगळे म्हणजे गायब आहेत आता सध्या. येतील हळूहळू, कारण मी म्हटलं शूट करायचं तर लवकर जाऊया. हां, वैदू आणि विरा अजूनही झोपलेले आहे. जवळजवळ तासभर झाला मी इथे बसलो आहे आणि याचा आनंद घेतो आहे. मग अशी पाणी थोडं तिथे होतं, आता तर इथे लागायला लागलं. म्हणजे विचार करा भरती किती आहे. 4 वाजेपर्यंत म्हणजे हळूहळू पाणी इथे पण लागतं असं त्यांचं म्हणणं आहे. काय माहीत आता, ठीक आहे, पण मजा वाटते. हा पूर्ण गोवाचा फील होतो आणि मुळात जास्त गर्दी नाही, त्याच्यामुळे काय वाटत नाही. तिथे माणसं आहेत, तिथे अजूनही माणसं नाही, इथे वेटर्स आहेत. आय गेस मला वैदू आणि विराला उठवावं लागेल, कारण ह्याचा आनंद कधी घेणार ते. झोपा काढायला आल्यास असो. बट तुम्हाला माझ्यामुळे दिसतं तर एक लाईक नक्की ठोका. कमेंट करा जर तुम्हाला नक्की ह्या प्लेसला यायचं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये सगळे नंबर, कॉन्टॅक्ट डिटेल कसं यायचं हे मी देईनच. पण स्टील एक लाईक तो बनता आहे ना. फायनली आमच्या मॅडम दोघी पण उठलेल्या आहेत, जवळजवळ 1.5 तास झोप काढल्यानंतर. आणि मी इथे एकटाच बसलो आहे, ह्या झोपा काढायला आलेल्या आहे. विरा, हाय. हे विरा, 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 हाय. जेव भुका लागल्या त्यांना. ऑलरेडी ऑर्डर करून ठेवली आहे, बघू आता किती वेळ येते, पण 10-15 मिनटं येतं. तो आमच्या मॅडमची झोप झालेली आहे. बाबू झोप झाली, झोप झाली. हो बोल, हो बोल. ए होय, तुझी झोप झाली. सो आमचं जेवण पण आलेलं आहे. जेवणमध्ये आहे चिकन सुक्का, चपाती, भाकरी, दाल फ्राय, राईस, लॉलीपॉप आणि चालू आहे. भूक लागली आहे खूप. 1.5-2 तास आराम केला, पोटात जागा आता रिकामी झाली. नाश्ता जिरला ना. बाबू जाऊया समुद्रात, नको. चला आम्ही पण जेवून घेतो, तुम्ही पण जेवायला या. बाबू हे हवं आहे, हे हवं आहे, हे बघ हे हवं आहे, हवं आहे. ओके ओके सॉरी. विरा आमची तोडते, तोड बाबू तोड, खा तू, खा बिंदास. आणि तिचे पंटर आले इकडे, तिला कावळे खूप आवडतात. कुठे आहे बाबू, काऊ कुठे आहे, कुठे आहे काऊ. हाय हाय हाय, ये ये य य य य कसं य. लॉलीपॉप दे, लॉलीपॉप दे त्यांना, दे. सो उरलेलं अन्न
आमच्या वीराने कावळ्यांना दिलंय. आणि हे बघा टपलेलेच आहेत. ये बोल य य य कशी बोलते तू? कशी बोलते? य सगळे लाईनीत उभे आहेत ग. चिमणी बघ बाबू, चिमणी ही बघ मोठी चिमणी. काय वय विराची मजा बघा. विरा कुठे गेली? विरा ए विरा विरा ए विरा कुठे गेली? अरे विरा कुठे गेली? हाय 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 बाबू, हायफाय 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 दे मला. अरे 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 तेरी बातों में ऐसा उलझा जिया कै बैठ. काय मला गाणं नाही येत यार. अच्छा मम्माकडे देते. बैठे खा मम्मा खा. बाबू अख्खा त्याला तोडलाच पूर्ण. तो पण डॉगी आहे त्यांच्याकडे. मग कशी वाटली ट्रिप? शॉर्ट ट्रिप बाबू. ट्रिप कशी वाटली? ट्रिप वाव बोल. वाव बोल. नुसती मजा मारताय जीवाची बाबू. वाव बोल ना. वाव. सो खरंच मजा आली आम्हाला. ह्या वेळेची खूप गरज होती. आपल्या येणाऱ्या पिकनिक पण असतील बट त्या फॅमिलीसोबत असेल. कारण कधीतरी असं वाटतं की जिथे आम्हाला वीरा, वैजू आणि मी आम्ही तिघे असावे. ठीक आहे, मजा केली, खूप मजा केली. आता घरी जाण्याची वेळ झाली. पण ही भरती कमी झाल्याशिवाय आम्ही निघू नाही शकत. 4 नंतरच. थँक्यू. तुम्हाला माहिती आहे जेवण झाल्यावर 2 प्रकारे जिरवता येतं. एक हे असं झोपा काढून आणि एक असं लोळून. झोप. नुसती जीवाची मजा करते. झोप बाबू झोप. सोडून दिलंय. जे करायचं ते करू. जास्त जपलं ना तर ते चुकीचं होतं. म्हणजे जास्त नाही जपायचं, नाही तर मुलं रद्दण नाही होणार. तू झोपा गाडी ते माझ्या खांद्यावर. गावात झोपली. ते कपडे आता घरी घेऊन जायचे. इकडे होती ती, तिकडे गेली. तिचा जीव बघा किती वर खालीवर होतोय. करू दे.